सिंधुदुर्गमधील आंबोली धबधबा आणि कावळेसाद पॉइंट इथे पर्यटकांची गर्दी होते। आंबोली मुख्य धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला नसला तरी पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतोय। सध्या आंबोली घाटात दाट धुकं आहे। कोकणातील धबधबे पावसामुळे प्रवाहित झाले आहेत। कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय। रत्नागिरीतील पानवल धबधबा पर्यटकांना खुणावतोय। तसंच कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांचं आकर्षण बनलेत। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर चिखलांचं साम्राज्य पसरलंय। वाहन चालकांना चिखलातूनच प्रवास करावा लागतोय। सुरुवातीच्या पावसातच मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। चिपळूणमध्ये संततधार सुरू आहे। एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे। पावसाळ्यात चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होते। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे।